तुला नरमुंडांचा सोस आहे ना, तर आम्ही यवनासुरांच्या लाखो मुंडक्यानी तुझी ओटी भरू आई. जोगवा घाल आई, जोगवा घाल, जोगवा आई. आई ऐसा पुत्र दे आमच्या ओटी जो दुष्टांचा संहार करेल, या यवनी जाचातून या भूमीला मुक्त करेल. एवढा जोगवा घाल बये, जोगवा घाल. शिवनेरीवरती त्या गर्भगृहामध्ये 4 पुरुष उंचीला समया मंदपणे तेवत होत्या. न कळे हे तेज तरी कुठलं, हे समयांचं तेज की हे जिजाऊ साहेबांच्या गर्भात वाढणार तेज. जणू कृष्णावताराचीच याद यावी तद्वत अंधार शिवनेरीवरती आपली झडप घालून उभा होता. फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट उजाडली. आकाशातल्या चांदण्या विरघळून गेल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत तो अंधाराचा विध्वंस सोडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या. सकळ पृथ्वी उजळून निघाली. घटका मागून घटका जात होत्या. गडावर दारुणी महालात सुईणींची आणि वैद्यांची लगबग सुरू झाली. 64 योगिनी जणू हातात कुंकवाचे सडे घेऊन उभ्या होत्या. सटवाई आपल्या हातात भाग्यले घेऊन उभी होती. ब्रह्मदेव ताटकळले होते. असं म्हणतात सारे सरोवर हातांमध्ये पुष्पवृष्टी करण्यासाठी जणू मोथंबले होते. अमृताचा तो क्षण या क्षणाची वाट बघत होता. जणू 350 वर्ष तो भगवा झेंडा या क्षणाची वाट पाहण्याकरता आतुर झाला होता. आणि बातमी हसत हसत मोठ्यांवर आली. काय काय मुलगा पुत्र झाला. पुत्र शहाजीला झाला. आजचा दिवस सोन्याचा, आजचा दिवस रत्नांचा, आजचा दिवस अमृताचा. या क्षणाला उपमा नाही, या क्षणाला कौतुकाची किनार सोन्याप्रमाणे अगदी झरझरून येते. महाराष्ट्राची भाग्यभानी या बाळाच्या ललाटीचा लेख लिहिण्यासाठी आतुर झाली होती. शुक्ल संवत्सराचं नाव सार्थ झालं. शुक्ल संवत्सर म्हणजे शिवसंवत्सर, शिवसंवत्सर. यावरची हरेक तो 5ही पातशायांकडे तोंड करून गरजत होती. म्हणत होती सावध सावध.